राम राम मंडळी. आज आपण डाएट बद्दल बोलणार आहोत. डाएट म्हणजे काय? डाएट म्हटलं की लोक दोन कॅटेगरीमध्ये जातात. एक, आजपासून डाएट सुरू करू, आणि दुसरं, आज शेवटचा चिट डे आहे, उद्यापासून पक्का डाएट. आणि तो उद्या कधीच येत नाही, कारण तो रोज उद्याचा उद्याच असतो. आता खरं सांगतो ऐका, डाएट म्हणजे काय? डाएट म्हणजे उपाशी राहणं नाही. कारण उपाशी राहून बॉडी बनत नाही, फक्त मूड खराब होतो आणि लोकांवर राग निघतो, दुसऱ्याला शिव्या द्यायचा. काही लोक डाएट सुरू करतात आणि लगेच सॅलड, सूप, डिटॉक्स 2 दिवसांनी म्हणतात माझ्यात एनर्जीच नाही. अरे तुझ्यात एनर्जी येणार कुठनं सांग? तू बॉडीला टाकले मेंटेनन्स मोडला आणि तुझ्यात ही एनर्जी कुठनं येणार? एक सिंपल गोष्ट लक्षात राहू द्या. डाएट म्हणजे काय? तू काय खातोयस, किती खातोय आणि कधी खातोय, याला म्हणायचं डाएट. आपला डाएट कसा असतोय माहिती आहे? सकाळी उठल्या उठल्या फक्त चहा, भरपूर साखरेचा. दुपारी आज जरा जास्त भूक लागले तर 2-3 चपात्या एक्स्ट्रा खाव. संध्याकाळी रात्री हलका हलका खायचं म्हणून 3 चपात्या, भात, गोड सगळं. हा डाएट नाही आहे, हा इमोशनल रोलर कोस्टर आहे. त्यामुळं, आणि आपला फेवरेट डायलॉग काय? मी काही खात नाही हो, तरी पण वजन वाढते. आणि हो, काही खात नाही भावा, तू काय खाल्लेलं हे तुझ्या लक्षात राहत नाही, हे तू लक्षात ठेव. आता राहिला जिमचा पार्ट. 1 तास वर्कआउट करायचा आणि बाहेर यायचं. एक बर्गर, 2 वडापाव, एक कोल्ड कॉफी विथ एक्स्ट्रा क्रीम, बास. हे फिटनेस नाही आहे, हे रिलेशनशिप सारखं झालं. आज जिम मध्ये मेहनत करायची आणि बाहेर येऊन चीट करायचं. एक लाईन लक्षात ठेवा, बॉडी किचन मध्ये बनते, जिम मध्ये फक्त शेप येतोय. त्यामुळे डाएट म्हणजे कमी खाणं नाही, डाएट म्हणजे योग्य खाणं. आजपासून डाएट सुरू करा, पण असं नाही की बॉडी शॉक मध्ये जाईल. डाएट हळूहळू इम्प्रूव्ह करा, नाहीतर बॉडी म्हणायलाच बसलीये, हे माणूस मला बनवतोय का मला पनिश करायला लागलाय. त्यामुळे बाकी प्लेट तुमची, डिसिजन तुमचा आणि परिणाम पण तुमचाच. कोणीतरी म्हणून ठेवलंय ना, फॉलो द डाएट, डाएट डझंट फॉलो यू, अनफॉलो द डाएट. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, आणि तुम्ही बघताय व्हिडिओ हे पण मला कळू द्यावं जरा. बरोबर आहे ना सर?